घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेने एक वेगळीच करवट घेतले. शर्वरी खरी मास्टर माइंड निघाले आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी गेलेल्या विक्रांतवरती नानांच्या मात्र आता खुनाचा तिने आरोप आलाय. पण पहिल्यापासून ऐश्वर्या मात्र आता घसा ओरडून ओरडून सांगत आहे की शरू जे काही करत आहे ते सगळं नाटक आहे आणि हेच आता जानकीला सुद्धा पटलेलं आहे. आणि त्यानंतर सुरू झालेली आहे खरी मोहीम. तर आता नानांना मारण्यासाठी विक्रांतने नाही तर आता शर्वरी आणि राहुल या दोघांनीच प्रयत्न केलेले आहेत किंवा या दोघांनीच त्यांना आता मारलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे इकडे या सगळ्यामध्ये या दोघांनीच मिळून नानांना मारले हे पुरावे जानकी शोधून काढणार आहे प्रेक्षकांनो. आता हे कसं काय आणि जानकीला असं काय कळलंय की ज्याच्यामुळे नानांना मारण्यासाठी शर्वरी आणि राहुल या दोघांनीच हे केलेलं आहे हे सत्य जानकी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. आणि खऱ्या अर्थाने शरू आणि राहुल या दोघांना सुद्धा आता म्हणजे बरोबर रीतीने आता इकडे त्यांना जेलची हवा खायला लावणार आहे. नक्की काय घडलंय, असं कोणतं सत्य समोर आलंय, नाना स्वतःच्या म्हणजे नानांना मारण्यासाठी या दोघांनी केलेले काय प्रयत्न होते, नक्की काय भूतकाळ दडला या सगळ्याच्या मागे, सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये इकडे आपण पाहिलं की जानकी सुमित्राला सांगत आहे की कशा पद्धतीने मात्र आता शर्वरीच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी घडल्या आणि आता विक्रांत भाऊजींनी नानांना मारले. पण याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाहीये ती म्हणजे आता इकडे सुमित्रा या गोष्टीवरती विश्वासच ठेवायला तयार नाहीये. सुमित्रा मात्र आता सांगायला लागलेली आहे नाही नाही नाही, ही गोष्ट अजिबात खरी असू शकत नाहीये. आणि त्यावरती मात्र आता जानकी म्हणते आई अहो कधी कधी होतं ना असं, आपण एखाद्या व्यक्तीला मात्र आता ओळखायला चुकूच शकतो ना. यावरती ती सांगायला लागते नाही ते किती आमचा आदर करायचे, ही गोष्ट मात्र जानकी तुला माहित नाहीये का. जानकी सांगते आई माझ्याशिवाय जास्त आता हे सगळं कुणाला माहिती असेल, कारण विक्रांत भाऊजींना मी आता आज ओळखतेय का. यावरती ती म्हणते मग तरी सुद्धा विक्रांत या सगळ्यामध्ये असं करू शकेल यावर तुझा कसा विश्वास बसला. यावरती मात्र आता अवंतिका सांगायला लागते नाही आमचा पण विश्वास नाही बसला, पण शरुताई जे काही बोलतायत ना त्यावरती विश्वास ठेवण्यापासून आपल्याकडे पर्याय नाहीये. आणि त्यावरती मात्र आता सांगायला लागते सुमित्रा झालं नाना गेले, विक्रांत गेला, विक्रांतने नानाला मारलं इथपर्यंत आपण सगळं मान्य करूया, पण त्यापेक्षा जास्त आता मला सरूची काळजी वाटते. या सगळ्यामध्ये मात्र काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे निर्दोष सुटली पाहिजे. आणि असं म्हटल्यावर जानकीला ती सांगायला लागते काहीही कर, पण जानकी या सगळ्यामध्ये शरूला मात्र आता तू सोडवून आणू शकतेस. असं म्हटल्यावर ती मात्र आता जानकी सांगायला लागते आई तुम्ही चिंता करू नका, मी शर्वरी नक्कीच आता या सगळ्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करेन. झालं मग जानकीने मात्र आता तशा प्रकारे वकील बघितलेत आणि अवंतिका तीच केस आता कोर्टासमोर सांगायला लागते खरं सांगायचं तर हा सगळा सेल्फ डिफेन्सचा प्रकार आहे. सेल्फ डिफेन्सच्या या गोष्टीमध्ये मात्र आता आमच्या शरूताई या सगळ्यामध्ये अडकलेल्या आहेत. काहीही झालं तरी त्या निर्दोष आहेत हे सगळं स्वतः आम्ही सिद्ध करायला सज्ज आहोत, असं म्हणत शरूने मात्र आता सांगितलंय की शर्वरीताईंच्या वडिलांना म्हणजेच आमच्या नानांना मारण्यासाठी विक्रांत भाऊजींनी प्रयत्न केले होते. आणि असं असताना एक मुलगी मात्र आता तिकडे आपल्या वडिलांना वाचवायला गेली, पण तोपर्यंत मात्र इकडे त्यांनी नानांचा जीव घेतला होता. नानांचा जीव घेऊन मात्र आता ते तिकडून म्हणजे शर्वरीताईंवरती अटॅक करणार होते, कारण शरूताईंनी आमच्या पाहिलं होतं की नानांना विक्रांतने मारले. आणि ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडत होता आणि त्यावेळेला विक्रांत आता शर्वरीताई धावून आलेले होते आणि त्यानंतर मग आता स्वतःच्या डिफेन्स मध्ये शरूताईंना हे सगळं करावं लागलं. असं म्हटल्यावर ती मात्र आता कोर्टामध्ये सांगितलं तर ठीक आहे त्या दिवशी नक्की काय घडलं हे सांगा. मग शर्वरी सांगायला लागते खरं तर आता विक्रांतला पैशाची गरज होती, त्याला खरं तर खूप लॉस झाला होता आणि हा लॉस झाल्या कारणाने त्याला आता पैशाची गरज होती आणि या पैशासाठी त्यांनी आता नानांकडे पैसे मागितले. पण नानांनी त्याला सांगितलं की नाही माझ्याकडे सध्या पैसे नाहीयेत. त्यावरती विक्रांत आता म्हणायला लागला की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता म्हणजे पैसे हवेत म्हणजे हवेत, तुमचा जावई असल्याचा उपयोग काय. आणि त्यावरती नाना म्हणतात ठीक आहे बघेन मी, पण आता मी तुला इतके पैसे देऊ शकत नाही कारण माझी 4 मुलं आहेत, तुझ्या वाट्याचं जे काही आहे शरूच्या ते मी तुला देईन. यावरती मात्र आता विक्रांत म्हटला शरूच्या वाट्याचं शरूला पाहिजे, पण मला आता मदत करायची आहे. हो नाही करता करता नानांनी त्याच्यावरती म्हणजे नाही म्हटल्यावरती मात्र आता हा घटना माझ्या समोर झालेली आहे
आणि त्यानंतर मी आता घरातच होते. नाना आमच्या घरातून बाहेर पडले. हा सगळा प्रकार माझ्या समोर झाला. मी नानांना म्हटलं की नाना, काहीही झालं तरी मला पैशाची गरज नाहीये. तुम्ही आता जे काही स्वखुशीने द्याल तेच. या विक्रांतचं काही तुम्ही मनावरती घेऊ नका. नाना म्हणायला लागले, बाळा मला या सगळ्यामध्ये तुझी काळजी वाटते, कारण आता हा तुझ्यासोबत काही करू शकतो. आणि इथेच माझ्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. असं म्हटल्यावरती मात्र आता जानकी विचार करते, ही तर गोष्ट कधी शरुताईंनी आतापर्यंत आमच्या समोर मांडलीच नाही. आज अचानकपणे ते आहे सगळं असं बोलतायत. नाही नाही, काहीतरी आहे. शरुताई काहीतरी खोटं बोलतायत का? आणि त्यावरती मात्र आता शर्वरी सांगायला लागते. आणि त्यानंतर नाना निघून गेल्यावरती मात्र आता विक्रांतीकडे तावातावाने बाहेर पडला. आणि त्यानंतर मला एवढं काही डोक्यात नाही आलं, पण एवढा डाऊट काही आला नाही. मला असं वाटलं की ठीक आहे, असेल काहीतरी. पण त्याच वेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये मला विचार आला. मी ब्रेकफास्ट वगैरे केला आणि त्यानंतर मात्र आता मला एक कॉल आला होता. आणि तो कॉल आल्यामुळे मी आता तिकडून निघून गेले. आणि त्यानंतर मी विचार केला की नाना कुठे गेले असतील, म्हणून मी नानांचा पाठलाग करत गेले. आणि त्याच वेळेला मात्र आता मी पाहिलं आणि मग ती टायमिंग सांगायला लागते की इतक्या वाजता मी ब्रेकफास्ट केला, 11:30 वाजता मी ब्रेकफास्ट केला. तिथून मी 11:15 12:15 मला कॉल आला. मी तिकडून बाहेर पडले. 12:50 मी तिकडे पोहोचले. तर आता 12:20 ऑलरेडी नानांचा खून विक्रांतने केलेला होता. मी हे पाहिल्यावरती मी त्याला म्हटलं की तू आता हे सगळं काय करतोयस? आणि त्यानंतर मात्र मी त्याला थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण तो काही ऐकायला माझी कोणती गोष्ट आता तयार नव्हता. तो या सगळ्यामध्ये ताबडतोब माझ्या अंगावरती धावून आला. माझ्या अंगावरती धावून आल्यावरती मात्र आता मी सेल्फ डिफेन्स मध्ये त्याला आता माझ्या हातात हातोडा होता. म्हणजे ज्या हातोड्याने त्यांनी नानांना मारलं ना, मारायचा प्रयत्न करत होता, तोच हातोडा मला आता हातात भेटला आणि तोच मी त्याला मारला. सेल्फ डिफेन्स मध्ये हे सगळं झालेलं आहे. बस, बाकी काहीच नाहीये. असं शरू आता जे काही सत्य किंवा असत्य जे काही सांगत आहे ते ऐकल्यावरती मात्र आता इकडे न्यायाधीशांनी याच्यावरती लगेच विश्वास ठेवत तिला आता सेल्फ डिफेन्स मध्ये तिने आता हे सगळं केलंय म्हणून एका झटक्यात तिला आता सुटका करून टाकले. म्हणजे ऍक्च्युली न्यायालयाच्या केस आता वर्षानुवर्ष कितीतरी दिवस चालू असतात. जी केस आता म्हणजे सहज सुहे होत नाहीये. ती केस एका झटक्यात मर्डरची असून सुद्धा शरूला निर्दोष सुटका मिळालेली आहे. बरं, शरूला सुटका मिळाल्यावरती मात्र आता लगेचच इकडे शरू घरी यायला निघालेली आहे. आणि आता खूप खुश झालेली आहे ती म्हणजे सुमित्रा. आणि सुमित्राला विश्वास पटलाय. शेवटी तिचं आईचं काळीज आहे आणि त्यामुळे ती आता विचार करते, नाही, शरू माझी निर्दोषच आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे जानकीला संशय आलेला आहे. पण त्या शर्वरी सांगते, थँक्यू वहिनी, तू आता मला इकडे सोडवलंस. किती कसे तुझे आभार मानू तेच मला कळत नाहीये. सगळेच जण खुश झालेत. आणि त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या सांगायला लागते, जानकी हेच हवं होतं ना तुला? यावरती जानकी म्हणते, नाही ऐश्वर्या, जो तुझ्या मनामध्ये तुला जे वाटतंय ना तेच सगळं मला वाटतंय. मला सुद्धा असं वाटतंय की शरूवंच नाटक करत आहेत. आणि त्यावरती मात्र आता ऐश्वर्या सांगायला लागते, मग हे सगळं तू कधी बोलणार आहेस? यावरती ती म्हणते, पुरावा आणल्यावरती. कारण आता डे टू डे ते कसं सांगतायत किंवा जी गोष्ट आतापर्यंत त्यांनी आपल्याला कधीच सांगितली नव्हती की असं घडलं होतं तसं घडलं होतं, तीच गोष्ट ती आत्ता सांगत आहे. मला खरंच कळत नाहीये की हा सगळा काय प्रकार चालू आहे. मला आत्ता सुद्धा डाऊट वाटतंय शरूवंच खोटं बोलतायत. आणि मी गप्प बसणार नाहीये. ज्या बाईला मी आता सोडवण्यासाठी जंग पछाडले त्याच बाईला मी शिक्षा मिळवून देणार. यावरती मात्र आता सांगायला लागते ती म्हणजे इकडे ऐश्वर्या, की ठीक आहे, काहीही झालं तरी सुद्धा मी तुझ्या सोबत आहे जानकी, काळजी करू नकोस. असं म्हणत ती आता जानकीच्या पाठीशी उभी आहे. आणि याच वेळेला दोघी जणी मात्र आता एकत्रित येत सगळ्या सत्याचा शोध घेण्यासाठी आणि त्याच वेळेला एका सीसीटीव्ही फुटेजमुळे मात्र आता मालिकेची सगळी समीकरणं बदलताना आपल्याला दिसणार आहेत. एक सीसीटीव्ही फुटेज आणि सगळे गेम खलास. म्हणजे या सगळ्यामध्ये मात्र आता एका सीसीटीव्ही फुटेजमुळे नानांना मारणारा विक्रांत नाही, तर आता शरू आणि इकडे शरू आणि राहुल होते. कारण नानांनी मात्र आता शरू आणि राहुल या दोघांना एकत्रितरित्या पाहिलं होतं. या दोघांना एकत्रितरित्या पाहिल्या कारणाने मात्र आता ह्या नानांना या दोघांनी मारले. आणि ते फुटेज जानकीच्या हातामध्ये आलेलं आहे. ज्या वेळेला ते फुटेज जानकीच्या हातामध्ये आले आणि त्याच वेळेला मात्र आता एका झटक्यात सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. जानकीने सगळ्यांच्या समोर आता सत्य आणत कशा पद्धतीने विक्रांतने नानांना नाही तर आता शरूनेच नानांना मारले, शरूनेच विक्रांतला मारले आणि हे सगळं राहुलच्या मदतीने झालेलं आहे. या गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत एका झटक्यात मालिकेची
सगळी समीकरणं बदललेली